Welcome, dear students. Myself, Srimati R.D. Bhadane. We are learning mathematics part first. In previous lecture, we learned introduction of chapters and scheme of marking. In this online video lecture, we start chapter number first, angle and its measurement. Mathematics paper first. In mathematics paper first, there are 9 chapters. Chapter number first, angle and its measurement. Second, trigonometry first. Third, trigonometry second. 4, determinants and matrices. 5, straight line. 6, circle. 7, conic sections. 8, measures of dispersion. And last chapter, chapter number 9, probability. In mathematics paper first, the chapters are depends only one another. म्हणजे बघा, पहिलं समजलं तर दुसरं समजेल, दुसरं समजलं तर तिसरं समजेल. फक्त या ठिकाणी डिटर्मिनंट हे चॅप्टर थोडं वेगळं आहे. म्हणजे डिटर्मिनंट समजलं तर मॅट्रिसेस समजेल, तसंच स्ट्रेट लाईन समजलं तर सर्कल समजेल, सर्कल समजलं तर कोनिक सेक्शन समजेल. म्हणजे मॅथमॅटिक्स पेपर फर्स्टमध्ये सगळे चॅप्टर हे एकमेकांवर डिपेंड आहेत. आणि हे जे चॅप्टर्स आहे यांचे सर्व फॉर्म्युले हे 12thला लागतात. तर याच्यामध्ये डिटर्मिनंट आणि मॅट्रिसेस हे चॅप्टर 12thला चॅप्टर नंबर सेकंड आहे. स्ट्रेट लाईन हे चॅप्टर नंबर 4 आहे. इथं 11वीमध्ये ते बेसिक आहे, तर 12वीमध्ये त्याचं डिटेल आहे. तर बघा, आपण स्टार्ट करणार आहे चॅप्टर फर्स्ट. चॅप्टर फर्स्ट इज अँगल अँड इट्स मेजरमेंट. बघा, आपण इंट्रोडक्शन बघणार आहोत. तुम्ही 10वीपर्यंत अँगलची डेफिनेशन बघितलेली आहे. अँगल म्हणजे काय की युनियन ऑफ टू नॉन कोलिनियर रे हॅव्हिंग कॉमन एंड पॉइंट. आता बघा, कोलिनियर मीन्स एक रेषीय. कोलिनियर मीन्स एक रेषीय, यांना एक रेषीय म्हणतात. आणि नॉन कोलिनियर मीन्स नैकरेषीय. तर कॉमन पॉइंट is called the vertex and the rays are called sides of the angle. म्हणजे या ठिकाणी ह्या अँगलच्या OA आणि OB या काय आहेत, साइड आहेत. The measure of such angle is a real number between 0 and 180. We know that there are 3 types of angles. First, acute angle, second right angle and third obtuse angle. तुम्हाला तर माहितीच असेल की ॲक्यूट म्हणजे काय असतं की ज्यावेळेस थीटा हा लेस दॅन 90 डिग्री असतो. राईट म्हणजे काय की जेव्हा थीटा हा 90 डिग्री येतो. आणि ऑब्ट्यूज म्हणजे काय की थीटा लेस दॅन 180 डिग्री येत असतो. तर बघा, आपण पाहून घेणार आहेत की कोऑर्डिनेट ॲक्सिस तुम्ही 10वीपर्यंत बघितलेला आहे. 10वीपर्यंत तुम्ही काय बघितलं होतं की एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस. पण एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिसला म्हटलं जातं कोऑर्डिनेट ॲक्सिस. तर कोऑर्डिनेट ॲक्सिस कन्सिस्ट ऑफ एक्स अँड वाय ॲक्सिस. आपण हा जो पॉईंट आहे याला डिनोट करणारे ओने कोऑर्डिनेट घेणार आहेत आपण याच्यावर 1, 2, 3. तर बघा, 4 क्वाड्रंट असतात. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. तुम्हाला माहितीच आहे की फर्स्ट क्वाड्रंटचे साईन असतात प्लस प्लस, सेकंडचे असतात मायनस प्लस, थर्डचे असतात
मायनस मायनस आणि फोर्थचे असतात प्लस मायनस. The elements on the x-axis are called as x-abscissa. लक्षात ठेवा की x-axis वरच्या ज्या कोऑर्डिनेट असतात त्यांना म्हटलं जातं ॲब्सिसा, and the elements on the y-axis are called y-ordinate. म्हणजे बघा या ठिकाणी जर आपण 2 एलिमेंट घेतला तर त्याला म्हणता येईल ॲब्सिसा, x-axisवर आहे म्हणून. आणि या ठिकाणी वाय ॲक्सिसवरचा इलेमेंट जर 3 घेतला तर त्याला काय म्हणता येईल वाय ऑर्डिनेट. म्हणजे 3 हा इलेमेंट कशावर आहे वाय ॲक्सिसवर आहे म्हणून तो झाला ऑर्डिनेट. आपल्याला जर समजा 2 आणि 3 हा पॉईंट डिनोट करायचा आहे ॲक्सिसवर, तर नेहमी लक्षात ठेवा की एक्स ॲक्सिसवर वाय कोऑर्डिनेट हा 0 असतो आणि वाय ॲक्सिसवर एक्स कोऑर्डिनेट हा काय असतो 0 असतो. आपल्याला 2, 3 पॉईंट डिनोट करायचा आहे. तर बघा 2 हा पॉईंट एक्स ॲक्सिसवर येईल आणि 3 हा पॉईंट वाय ॲक्सिसवर येईल आणि ते आपण जॉईन करणार आहेत या ठिकाणी 2 आणि 3. and therefore the point P lie on the first quadrant and it is denoted by the point 2, 3. बघा आता आपण बघणार आहेत ॲक्टिव्हिटी फर्स्ट, की तुम्हाला सांगितलं की ड्रॉ द अँगल ABC ऑफ मेजर 40 डिग्री. तर बघा आपण जर कोनमापक घेतलं तर कोनमापकने आपल्याला 40 डिग्री हा अँगल ड्रॉ करायचा आहे. तर ड्रॉ केल्यानंतर आपण एक्स आणि वाय ॲक्सिस घेतलं आहे. तर अँगल हा एक्स ॲक्सिस म्हणजे इकडून ड्रॉ केला गेला तर हा 40 डिग्री होतो आणि इकडून ड्रॉ केला हा सुद्धा काय होतो 40 डिग्री होतो. म्हणजे 2 प्रकारे हा अँगल आपल्याला ड्रॉ करता येईल, इकडच्या साईडला एक्स ॲक्सिसच्या आणि तिकडच्या साईडला. मग बघा फिगर 1.1 आणि 1.2 ह्यामध्ये दोघं अँगल हे 40 डिग्री आहे. पण एक अँगल हा अँटी क्लॉक आहे, अँटी क्लॉक म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने, आणि एक अँगल हा क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी अँगल जो आहे तो डिटेल बघायचा आहे. जसं आपण बघितलं होतं की two non-collinear rays meet at the vertex O, then such type of rays are called as angle. आपण आपल्याला या ठिकाणी डिटेल बघायचं आहे अँगल. तर आपण नवीन बघणार आहोत डायरेक्टेड अँगल ऑर अँगल. बघा आता मी इथं पहिले फिगर ड्रॉ करून घेतलेले आहे, तर मी तुम्हाला पहिले सांगते. तर डायरेक्टेड अँगल ऑर अँगल कशाला म्हणतात, द ऑर्डर पेअर. बघा इथं ऑर्डर पेअर म्हणजे कोणते झाले या ठिकाणी रे OA आणि रे OB टुगेदर विथ द गिवन रोटेशन फ्रॉम रे OA टू रे OB is called as directed angle or angle. O जो असतो तो या ठिकाणी काय आहे वर्टेक्स ऑफ द अँगल, आणि हा अँगल डिनोट केला जातो अँगल AOB. The ray OA is called initial ray or arm and the ray OB is called टर्मिनल आर्म. बघा OAला म्हणता इनिशियल आणि OBला म्हणतात टर्मिनल. तर या ठिकाणी इनिशियल, तर अँगल हा नेहमी इनिशियलकडनं टर्मिनलकडे वाचायचा असतो, म्हणून याला म्हटलेलं आहे आपण अँगल AOB.
तर बघा, अँगल इन्क्लूड्स टू थिंग्स, द अमाऊंट ऑफ रोटेशन and the direction of rotation. If the amount of rotation is anti-clockwise direction, then the sign of the angle is positive. And if the amount of rotation of the angle is clockwise direction, then the sign of the angle is negative. बघा, मी तुम्हाला सांगितलं की अँगल हा नेहमी इनिशियलकडनं टर्मिनलकडे वाचायचा असतो, म्हणून हा अँगल आपल्याला वाचता येईल अँगल BOA. तर बघा, इनिशियल आणि टर्मिनल लक्षात ठेवायचं आहे की हा OA हा असतो इनिशियल रे आणि OB हा असतो टर्मिनल रे. या ठिकाणी O हा व्हर्टेक्स झालेला आहे. तर बघा, OA आणि OB हे टर्मिनल आणि इनिशियल आर्म झाला. इफ द रोटेशन of the initial ray is anti-clockwise direction, then the sign of the angle is positive. And if the direction of initial ray is clockwise, then the sign of angle is निगेटिव्ह. म्हणजे बघा, या ठिकाणी अँगल EOB हा घड्याळाच्या उलट्या दिशेने म्हणून तो झाला पॉझिटिव्ह आणि हा आहे घड्याळाच्या उलट्या दिशेने म्हणून हा झाला निगेटिव्ह. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी फक्त काय लक्षात ठेवायचं आहे, दोनच पॉईंट लक्षात ठेवायचे की अँगल हा नेहमी इनिशियलकडनं टर्मिनलकडे वाचायचा असतो आणि जर तो अँटी क्लॉक येत असेल तर त्याचं साईन पॉझिटिव्ह येतं आणि क्लॉक येत असेल तर त्याचं साईन हे निगेटिव्ह येत असतं. या ठिकाणी अँगल AOB इज नॉट इक्वल टू अँगल BOA. Since they have same amount of rotation. आता आपण पुढचा टाईप बघणार आहे, टाइप्स ऑफ अँगल्स. फर्स्ट अँगल, झिरो अँगल. बघा, झिरो अँगल ज्यावेळेस इनिशियल आणि टर्मिनल हे एकमेकांना कोइन्साइड होत असतील, कोइन्साइड मीन्स दे आर इन द
same direction, then बघा आता या ठिकाणी ओ घेतला आपण, ए हा इनिशियल झाला, बी हा टर्मिनल झाला, हे जर एकमेकांना काय होत असतील, कोइन्साइड होत असतील आणि अमाऊंट ऑफ रोटेशन ही जर त्यांचं काय येत असेल, 0 येत असेल, तेव्हा त्या अँगलला म्हणतात झिरो अँगल. If the initial ray and terminal ray coincide means काय की त्यांच्या दोघांच्या डायरेक्शन काय येतील, सेम येतील, दॅट इज सेम डायरेक्शन टू each other and amount of rotation is 0, then that angle is called झिरो अँगल. बघा आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे